इन्व्हर्स काढायची आपण ही एक मेथड बघितली, एलिमेंटरी रो और कॉलम ट्रान्सफॉर्मेशन. जनरली आपण एलिमेंटरी रो ट्रान्सफॉर्मेशन वापरणार आहे. कॉलम ट्रान्सफॉर्मेशन सांगितलं असेल तरच वापरायचं, नाही तर कॉलम ट्रान्सफॉर्मेशन वापरायचं नाही. जनरली एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन गणित करा म्हटलं की रो ट्रान्सफॉर्मेशन गणित करायचं. आता आपल्याला बघायचं आहे दुसरी मेथड, ॲडजॉइंट मेथड. आता एक्झाम्पल मध्ये जर दिला असेल की इन्व्हर्स ॲडजॉइंट मेथडनी काढा तर या मेथडचा उपयोग करायचा, किंवा रो ट्रान्सफॉर्मेशन इन्व्हर्स काढा म्हटलं असेल तर या मेथडचा उपयोग करायचा. पण नुसतंच इन्व्हर्स काढा म्हटलं असेल तर तुम्ही या दोन्हीपैकी कुठलीही मेथड वापरली तरी चालते. तुमच्या सोयीनुसार तुम्हाला जसं गणित सोपं जातं त्यानुसार तुम्ही इन्व्हर्स काढू शकता. मग आता आपल्याला बघायची ॲडजॉइंट मेथड. म्हणजे ही ॲडजॉइंट मेथड बघायच्या आधी आपल्याला बघायचे मायनस आणि कोफॅक्टर ऑफ डिटर्मिनंट. आता हे आपण 11वीला शिकलेलं आहे की डिटर्मिनंटचा मायनर आणि कोफॅक्टर काय असतं, तरी सुद्धा थोडंसं आपण रिव्हिजन बघूया. मायनर ऑफ एन एलिमेंट ऑफ अ डिटर्मिनंट. मायनर कोणाचा काढता येतो आपल्याला, तर डिटर्मिनंटचा काढता येतो. मग या मायनर काढायचे कसे बघा. मायनर ऑफ एन एलिमेंट aij of a determinant is the determinant obtained by deleting ith row and jth column in which the element aij lies. मायनर काय, तर मायनर कोणाचा काढायचा, एका एलिमेंटचा काढायचा. कुठल्या एलिमेंटचा, aij या एलिमेंटचा. आता aij कुठं असणार, तर ith रो आणि jth कॉलम मध्ये असणार. मग हा मायनर कोण आहे, तर एक तो डिटर्मिनंट आहे. मग हा मायनर एक डिटर्मिनंट आहे. आता हा काढायचा कसा, ऑब्टेन कसा काढायचा, बाय डिलीटिंग ith रो अँड jth कॉलम. तुम्ही ज्या डिटर्मिनंटचा मायनर काढणार आहे, ज्या नंबर जो डिटर्मिनंट तुम्हाला दिलाय त्या हा नंबर aij नंबर ज्या ith रो आणि jth कॉलम मध्ये असेल ते नंबर सोडून द्यायचे आणि राहिलेल्या नंबरचा डिटर्मिनंट तयार करायचा. आणि त्या डिटर्मिनंटला आपण काय म्हणणार आहे, तर मायनर म्हणणार आहे या aij चा. मग आता खाली बघा काय, मायनर ऑफ एन एलिमेंट aij इज डिनोटेड बाय mij. ज्या नंबरचा मायनर तुम्ही काढताय तेच नंबर इथे आलेत बघा, mij. हे मागच्या वर्षी आपलं झालेलं आहे. हे मायनर आणि कोफॅक्टर आपण डिटर्मिनंट मध्ये काढलेले आहेत. आता कोफॅक्टर बघा, कोफॅक्टर ऑफ एन एलिमेंट ऑफ अ डिटर्मिनंट. कोफॅक्टर काढायचे आता आपल्याला. मग कोफॅक्टर काढताना आपण काय करणार आहे, तर पहिल्यांदा मायनरचा विचार करणार ना कोफॅक्टर मध्ये. बघा डेफिनेशन काय, कोफॅक्टर ऑफ एन एलिमेंट aij of a determinant is given by -1 raised to I plus j mij, where mij is minor of element aij. कोफॅक्टर काय, तर एका एलिमेंट हा जो aij या एलिमेंटचा कोफॅक्टर काढायचा. मग तो कसा काढणार आहे, तर -1 raised to I plus j mij. जो तुम्ही मायनर काढलेला असेल त्या मायनरला मल्टिप्लाय करायचंय कुणी, तर -1 raised to I plus j न. तर हा झाला आपला aij चा कोफॅक्टर. and it is denoted by, cofactor of an element aij is denoted by capital aij. तो कोफॅक्टर जर एखादा एलिमेंट छोटा स्मॉल लेटर मधला हा aij हा कॅपिटल आहे, नीट बघायचंय जरा. हा स्मॉल लेटर मधला aij चा कोफॅक्टर काय आला, कॅपिटल aij. नंबर तेच आहेत I आणि j. आता हा aij आपला कसा आला, -1 raised to I plus j into mij. मायनर काढला की या मायनरला फक्त चिन्ह बदलायचं. हे काय बघा, हे आपल्याला फक्त चिन्ह बदलायला सांगतो. -1 raised to I plus j. I plus j म्हणजे I आणि j ची बेरीज करायची. ती बेरीज कशी असेल, एक तर 2 असेल, 3 असेल, 4 असेल, 5 असेल, 6 असेल, ती कशी असेल. मग जर तो नंबर हा I plus j नंबर हा इवन असेल तर -1 raised to इवन नंबर म्हणजे हे चिन्ह प्लस झालं. पण हा I plus j जर ऑड झाला तर -1 raised to ऑड नंबर म्हणजे हे चिन्ह आपलं मायनस झालं. म्हणजे आपल्याला फक्त काय करायचंय कोफॅक्टर काढताना, तर मायनरचं साइन कधी प्लस करायचंय कधी मायनस करायचंय, म्हणजे आपले सगळे कोफॅक्टर तयार होतात. बघा एक एक्झाम्पल घेतले आपण, जनरल मॅट्रिक्स घेतला, लेट ए. एक 2x2 चा हा मॅट्रिक्स आहे, याची ऑर्डर आहे 2x2. मग हा आपला एलिमेंट कसे दाखवले बघा, A11
पहिला आहे फर्स्ट रोचे एलिमेंट A11 A12, सेकंड रोचे एलिमेंट आहेत A21 आणि A22, असा तो 2 बाय 2 चा मॅट्रिक्स आहे. आपण याचा डिटर्मिनंट काढला. डिटर्मिनंट म्हणजे हेच नंबर आपण दोन व्हर्टिकल लाईन मध्ये लिहिणार. आता आपल्याला मायनर काढायचे. मग या प्रत्येक नंबरचा आपल्याला, आता इथे 4 नंबरचे 2 बाय 2 मॅट्रिक्स आहे म्हणजे प्रत्येक नंबरचे मायनर काढता येतील, म्हणजे आपल्याला 4 मायनर मिळणार आहे. सो मायनर ऑफ A11, डेफिनेशन काय सांगते मायनरची, तर हा A11 ज्या रो, कुठल्या रो मध्ये आहे, फर्स्ट रो, आणि ज्या कॉलम मध्ये आहे ते नंबर सोडून द्यायचे, बरोबर. आणि राहिलेले जे नंबर्स असतील, आता इथं किती आहे, एकच नंबर राहिला, त्याचा डिटर्मिनंट तयार करायचा. मग आता इथे एकच नंबर राहिलाय म्हणून आपण काय डिटर्मिनंट करणार नाही, आपण डायरेक्ट तो नंबर लिहिला A22. हा आपला झाला मायनर फर्स्ट M11. पुन्हा बघा मायनर ऑफ A12. 12 म्हणजे हा नंबर घेतला आपण, मग याचा मायनर काढायचा म्हणजे काय करणार आपण, M12 काढणार. मग आता हा कुठे आहे, तर फर्स्ट रो आणि सेकंड कॉलम मध्ये. मग हे गेले, शिल्लक कोण राहिला, A21. मग त्याचा मायनर काय आला, तर A21 आला. आता हा डिटर्मिनंट मध्ये नाही लिहिला आपण. पुन्हा बघा मायनर ऑफ A21. आता 21 म्हटल्यावर हा सेकंड रो ला गेला आणि फर्स्ट कॉलमला गेला, म्हणजे नंबर कुठे आला बघा, हा सेकंड रो म्हणजे हे गेलं आणि फर्स्ट कॉलम म्हणजे हा संपला. मग हे संपलं म्हणजे शिल्लक काय राहिलं तुमचं, तर फक्त राहिलं A12. त्यामुळे तो आला A12 आणि याला आपण नाव काय देणार, तर M21. जो इथला नंबर आहे तो इथं द्यायचा, इथला इकडे द्यायचा नाहीये. ज्याचा मायनर तुम्ही काढताय तो नंबर इथं द्यायचा आहे. पुन्हा मायनर ऑफ A22 म्हणजे M22 झाला. आता कोण आहे बघा A22 म्हणजे, तर तो कुठे आहे, सेकंड रो ला आहे आणि सेकंड कॉलमला आहे. सेकंड रो सेकंड कॉलमला जर असेल तर शिल्लक कोण राहिला, तर हा तुमचा A11 राहिला. मग A11 जर राहिला असेल तर तुमचा तो मायनर झाला. आता हे 4 नंबर्स होते या मॅट्रिक्स मध्ये, या डिटर्मिनंट मध्ये, त्यामुळे तुम्हाला 4 मायनर हे असे मिळाले. हॅलो, आता हेच एक्झाम्पल मध्ये बघा बरं काय केलं आपण. तुमचा एक्झाम्पल आहे एक 2 बाय 2 चा, जसं वरती आपण जनरल केलं तसंच हे करतो. एक मॅट्रिक्स घेतला 1 2 -2 आणि 3, त्याचा डिटर्मिनंट तयार केला. आता तुम्हाला माहिती आहे ही पोझिशन आहे 1 1 ची, ही 1 2, ही 2 1 आणि ही 2 2. मग आपल्याला काढायचा आहे मायनर ऑफ 1, म्हणजे हा 1 म्हणजे A11 चा मायनर काढायचा आहे ना. हा कुठल्या पोझिशनला आहे, तर A11 ला आहे, म्हणजे इथं आपला A11 आहे ऍक्च्युली, तो 1 आहे म्हणून आपण नंबर लिहिला. मग त्याचा मायनर आपण काय म्हणणार आहे, तर M11 असं म्हणणार. मग आता बघा बरं, हा 1 कुठल्या रो मध्ये, पहिल्या रो मध्ये, आणि पहिल्या कॉलम मध्ये काय शिल्लक राहिलं, फक्त 3 राहिलं, त्यामुळे त्याचा मायनर काय झाला, 3 झाला. पुन्हा मायनर ऑफ 2. 2 म्हणजे हा कुठली पोझिशन आली, A12 हा नंबर येतो 2. मग A12 च्या ऐवजी आपण आता डायरेक्ट आपल्याला नंबर माहिती आहे म्हणून तो लिहिला. मग आता हा कुठे आहे, तर फर्स्ट रो आणि सेकंड कॉलमला आहे, त्यामुळे हे सगळे नंबर गेले आणि शिल्लक कोण राहिला, तर -2 राहिला. त्यामुळं मायनर M12 किती झाला, -2 झाला. पुन्हा मायनर ऑफ -2. आता -2 म्हणजे हा कुठे आला बघा, हा नंबर किती आहे, A21 आहे. A21 म्हणजे हा कुठल्या कॉलमला आहे, तर सेकंड रो ला आहे आणि फर्स्ट कॉलमला आहे. सगळे गेले, कोण राहिलं, फक्त 2 राहिला. त्यामुळं M21 हा किती आला, तर 2 आला. पुन्हा मायनर ऑफ 3 म्हणजे हा कुठं आला आता तुमचा, तर 2 2 पोझिशनला आला, म्हणजे M22 आला. आता तो कुठे आहे बघा, सेकंड रो सेकंड कॉलमला आहे, कोण शिल्लक राहिला, फक्त 1, त्यामुळे इथं आलं 1. हे आपण असे मायनर काढू शकणार. फक्त 2 बाय 2 चा मॅट्रिक्स असेल तर डायरेक्ट मायनर निघतो, 3 बाय 3 चा असेल तर डायरेक्ट मायनर निघत नाही. आता बघा पुन्हा आपण 2 बाय 2 चा एक मॅट्रिक्स घेतला मगाच्या सारखा. या मॅट्रिक्सचा आपण मायनर काढला होता मगाशी. या हा 2 बाय 2 चा मॅट्रिक्स आहे, त्यामुळे याचे तुमचे 4 मायनर झाले होते ना. हा हेच आपण मगाशी वरती इथं काढलं होतं बघा.
मग आता याचे 4 मायनर आपण काढलेले आहेत ऑलरेडी. हाच मॅट्रिक्स मी परत खाली घेतला. हे 4 मायनर माझे काढून झालेत. आता मला कोफॅक्टर काढायचे. मग कोफॅक्टरची डेफिनेशन काय सांगते? मी हा मॅट्रिक्स घेतला, त्याचा डिटर्मिनंट लिहिला. आता कोफॅक्टर म्हणजे काय असतं तर मायनरचं चिन्ह बदलायचं आहे. आता इथं जर 4 नंबर्स असतील तर माझे 4 मायनर येणार, 4 कोफॅक्टर येणार. म्हणजे माझे कोफॅक्टरची संख्या सुद्धा किती झाली तर 4 झाली. म्हणजे A11 काढायचं आहे. आता कोफॅक्टर पहिला आला A11. 11 म्हणजे मी कोणाचा कोफॅक्टर काढला तर स्मॉल लेटर A11 चा कोफॅक्टर काढला. सो कोफॅक्टर ऑफ A11 तो किती आला तर कॅपिटल A11 आला. आता त्याची डेफिनेशन काय सांगते? जनरल डेफिनेशन काय आपली? AIJ म्हणजे काय असणार? -1 रेज टू I प्लस J MIJ. बरोबर ना? मग इथं आपलं 1 1 आहे, त्यामुळे इथं आलं -1 रेज टू 1 प्लस 1 आलं 1 प्लस 1 M11. आता M11 आपण वरती काढलेला आहे. M11 किती आला बघा तर 2 2 आलाय. त्यामुळे आपण हेच खाली कसं लिहिलं बघा तर -1 रेज टू 2. हा 2 कुठला आला तर हा 1 प्लस 1 म्हणजे 2 झालाय. आणि M11 किती आला तर वरच्या प्रमाणे तो झाला A22. आता -1 रेज टू 2 म्हणजे हा इवन नंबर आहे. आणि कुठल्याही -1 चा इवन घातांक काय असणार? पॉझिटिव्ह असणार. म्हणजे याचं चिन्ह झालं इथं पॉझिटिव्ह. म्हणजे शिल्लक फक्त राहिला A22. आलं? परत आता कोफॅक्टर ऑफ A12. A12 म्हणजे कोणाला तर कॅपिटल A12 आला. कारण कोफॅक्टर काढतोय आपण आता. आता याची डेफिनेशन काय सांगते? -1 रेज टू 1 प्लस 2 झाले. आणि M12 मग आता 1 प्लस 2 म्हणजे बेरीज किती झाली तुमची तर 3 झाली. आणि M12 वरती काढलाय बघा आपण. M12 किती आला 21 आलाय. A21 मग तो इथं लिहिला. आता -1 रेज टू 3 म्हणजे हा ऑड नंबर झालाय. आणि -1 रेज टू ऑड म्हणजे काय येणार? हे चिन्ह मायनस येणार. म्हणजे आपला A12 चा कोफॅक्टर म्हणजे कॅपिटल A12 किती आला तर -A21 आला. आता पुढचा कोफॅक्टर बघा. कोफॅक्टर ऑफ A21. मग A21 चा कोफॅक्टर किती आला कॅपिटल A21 आला. आता डेफिनेशन प्रमाणे केलं तर हे किती आलं -1 रेज टू 2 प्लस 1 M21. आता M21 आपण वरती काढलाय. M21 किती आला A12 आला. तो मी इथं लिहिला. आणि हे -1 रेज टू 1 प्लस 2 म्हणजे झाले 3. सॉरी इथे झाले 3. मग हे 3 झाले म्हणजे याचं -1 रेज टू 3 म्हणजे पुन्हा हा ऑड नंबर झाला. म्हणजे हे झालं मायनस. म्हणजे A21 हा कोफॅक्टर किती आला -A12 आला. पुढचा कोफॅक्टर बघा. कोफॅक्टर ऑफ A22 म्हणजे कॅपिटल A22 झाला. डेफिनेशन प्रमाणे ते आलं -1 रेज टू 2 प्लस 2 M22. M22 किती आहे वरती तर A11 आहे. तो इथं आला. आणि -1 रेज टू हे झाले 4. -1 रेज टू 4 म्हणजे हे झाले प्लस. आला म्हणजे तुमचा हा कोफॅक्टर आला. आता मायनर आणि कोफॅक्टर मध्ये फरक काय पडला बघा बरं. तर तुमच्या मायनर हे सगळे असे होते. तर कोफॅक्टर पहिला मायनर बघा A22 आहे. तर पहिला कोफॅक्टर आहे A22 म्हणजे हा तोच राहिला. तर इथं बघा दुसरा मायनर आहे A21. कोफॅक्टर किती आला चिन्ह बदललं मायनस आला. इथं बघा A12 आहे. इथे किती आला -A12 आला. म्हणजे याचे चिन्ह बदललं. आणि तिसरा चौथा कोफॅक्टर आला A11. इथं तोच आला. चिन्ह बदललं नाही त्याचं. म्हणजे पहिला आणि चौथा जो कोफॅक्टर आहे तो मायनर इतकाच आहे. तर दुसऱ्या आणि तिसऱ्याचं फक्त काय झालं मायनरचं चिन्ह बदललं आपण आणि कोफॅक्टर नवीन तयार केला. आता हेच एक्झाम्पल मध्ये बघा बरं. मग असे आपण मायनर काढले होते तेच गणित घेतलंय मी.
आज तोच मॅट्रिक्स आहे, डिटर्मिनंट काढला. मग असे आपण मायनर काढले होते याचे. सो कोफॅक्टर ऑफ 1, या 1 चा कोफॅक्टर काढायचा. म्हणजेच हा कुठल्या पोझिशनला आहे तर 1 1 ला आहे, म्हणजे कॅपिटल A 1 1 झाला. मग डेफिनेशन काय सांगते, -1 रेज टू 1 + 1 m11. आता m11 म्हणजे किती येईल बघा, तर हा 1 कुठं आहे, फर्स्ट रो फर्स्ट कॉलमला आहे. कोण शिल्लक राहिला, 3 राहिला. त्यामुळे m11 ची किंमत आली 3. आणि हे -1 रेज टू 1 + 1 किती झाले, तर -1 रेज टू 2 झाले. आणि मायनसचा इव्हन घातांक हा प्लस आला, त्यामुळे याचं चिन्ह झालं प्लसच 3. बरोबर. आता पुढचं बघा, कोफॅक्टर ऑफ 2. 2 कुठे आहे बघा, 1 2 या पोझिशनला आहे. मग त्याचा कोफॅक्टर किती झाला, कॅपिटल A1 2 झाला. मग आता त्याचा डेफिनेशन नुसार तुम्ही काढणार कसं, -1 रेज टू 1 + 2 m12. मग आता m12 किती आहे बघा, हा कुठे आहे, फर्स्ट रो सेकंड कॉलमला आहे. कोण शिल्लक राहिला, -2 राहिला, म्हणजे इथं आलं -2. आणि हे -1 रेज टू ही ऍडिशन झाली 3. मग -1 रेज टू 3 म्हणजे हे झालं -2, म्हणजे हे झालं +2. पुढे कोफॅक्टर ऑफ -2. कोफॅक्टर ऑफ -2 कुठे आहे बघा, 2 1 या पोझिशनला आहे. त्यामुळे त्याचा कोफॅक्टर किती झाला, A21 झाला. मग तो किती आला डेफिनेशन नुसार, -1 रेज टू 2 + 1 m21. आता m21 किती आहे बघा, सेकंड रो फर्स्ट कॉलम, म्हणजे शिल्लक राहिला 2, म्हणजे m21 ची किंमत झाली 2. आणि हे -1 रेज टू 2 + 1 झाले 3. मग -1 रेज टू हा ऑड नंबर झाला, तो किती आला, मायनस आला. आणि हे 2 तसं, म्हणजे A21 कोफॅक्टर किती झाला, -2 झाला. आता कोफॅक्टर ऑफ 3 म्हणजे हा कुठल्या पोझिशनला आला, 2 2 ला आला. मग तो किती आला, A22, कॅपिटल A22 आला. डेफिनेशन नुसार तो किती येणार, तर -1 रेज टू 2 + 2 m22. आता m22 किती आहे बघा, सेकंड रो सेकंड कॉलम गेला, म्हणजे शिल्लक राहिला 1, म्हणजे m22 झाला 1. आणि हे -1 रेज टू 4 झाले, 2 आणि 2. हा इव्हन नंबर झाला. इव्हन नंबर म्हणजे हा घातांक -1 रेज टू 4 म्हणजे इव्हन घातांक झाला प्लस, म्हणजे हे आलं 1. आलं.